मालक बंटी चौधरी याचकडून जी केकची व्यवस्था झालेली होती ते केकचा डबा बॉक्स चालू करतात
साचा जेवून मी आलो आई तुझे चरणाला मानवर साचा जेवून मी आलो आई तुझे चरणाला मानवर साचा जेवून मी आलो आई तुझे चरणाला मानवर साचा जेवून मी आलो आई तुझे चरणाला
कृपया जोशी आदवड याच्यानंतर होणारे सर्व सामने 2 षटकांचे असतील. सर्व संघांनी नोंद घ्या. पंचांनी सामना त्वरित चालू करायचा आहे. जोशी 11 भादवड वर्सेस स्वराज्य कशेली. जोशी 11 भादवड या संघाने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करणार आहेत. तरी पंचांनी त्वरित सामना चालू करावा. हॅलो प्लीज स्वराज्य कशेली तुझे पालखीला जोशी 11 भादवड या संघाने त्वरित क्षेत्ररक्षण सजवायचं आहे. माय नजर साऱ्या भक्तांवरी थाटामाटात तुझा मंदिर सजविला तुझे नावाचा अंगारा कपाळी लाविला हा मानपण हळदी कुंकवाचा माझे एकविराईला तुझ्या आशीर्वादाने ठेव सदा सुखी माझे कारले गावाला मानपण हळदी कुंकवाचा माझे एकविराईला तुझ्या आशीर्वादाने ठेव सदा
स्थानापन्न झालेले मंडळ त्यांचे आभारी आहे. मार्कंडे कारिवली खारबागाला पॅनल्टीचा सामना करायला लागेल. चला जोशी 11 भादवड या संघाने त्वरित क्षेत्ररक्षण सजवायचं आहे. प्लीज वेळे अभावी सहकार्य करायचं आहे. जोशी 11 भादवड या संघाने त्वरित क्षेत्ररक्षण सजवायचं आहे. तसेच चौथ्या हिरवा मानकुळी या संघाचं सुद्धा या क्रीडा नगरीवर आगमन झालंय. तसंच इगल स्पोर्ट खार्डी या संघाचं सुद्धा आगमन इथे झालेलं आहे. तसेच नंदकिशोर खारवा बी या संघाचं सुद्धा आगमन झालेलं आहे. वेलकम. सर्व संघाचं मी हार्दिक स्वागत करतोय. तर दोन्ही पंच रवाना होताना दिसतात. प्लीज जोशी 11 भादवड या संघाला मी विनंती करतो की क्षेत्ररक्षण सजवायचं आहे. तसेच स्वराज्य कशेली या संघाला विनंती करतो 2 आघाडीचे फलंदाज मैदानावर पाठवायचे आहेत.
खरोखरच जबरदस्त आयोजन आणि नियोजन तुम्ही पाहताय. गावदेवी न्यू 40+ केलेलं आयोजित जिल्हा परिषद सदस्य चषक 2019 मध्ये मी सर्व मान्यवरांचं, खेळाडूंचं तसेच दर्शकांचं स्वागत करतोय. तर आमच्या या व्हीआयपी डॅशवर आमचे न्यू 40+ चे उपाध्यक्ष योगेश साहेब इथं आलेले आहेत. तर मी अमित भोईर यांना विनंती करतोय, गावदेवी दिवे या संघाचे कर्णधार, मी यांना विनंती करतोय की योगेश साहेबांचं स्वागत आणि सन्मान करायचा आहे. टीव्ही स्क्रीनवर तुम्ही पाहू शकता संघटनेचे उपाध्यक्ष योगेशजी यांचं स्वागत आणि सन्मान होतोय. तसेच मान्यवर इथे आलेले आहेत. मानकुली शाखा प्रमुख बिंदास माली तसेच गणपत शेठ भोईर यांचं सुद्धा मी या क्रीडा नगरीवर स्वागत करतोय. मित्रांनो, सामना चालू होणार तो म्हणजेच स्वराज्य कशेली आणि जोशी इलेव्हन भादवड या दरम्यान सुरू होणार आहे. तर नाणेफेकीचा कौल जोशी इलेव्हन भादवड या संघात आमच्या या व्हीआयपी डॅशवर मान्यवर इथे आलेले आहेत. मानकोली गावचे समाजसेवक तानाजी भोईर साहेब इथे उपस्थित आहेत. आम्ही त्यांना विनंती करतो की तुमच्या शुभ हस्ते स्वागत आणि सन्मान करायचा आहे. वेलकम सर, या क्रीडा नगरीवर तुमचं सहर्ष स्वागत करतोय. तसेच मानकोली गावचे समाजसेवक प्रल्हाद पाटील यांचं सुद्धा स्वागत आणि सन्मान. दापोडे गावचे माजी सरपंच प्रल्हादजी पाटील साहेब यांचं सुद्धा मी स्वागत आणि सन्मान करण्यासाठी अमित भोईर यांना सांगतोय. संघाचे 12 खेळाडू त्वरित पाठवले आहेत. दोन्ही संघाचे 12 खेळाडू कॉमेंट्री बॉक्स मध्ये पाठवायचे त्वरित प्लीज. या संघटनेचे सदस्य सभासद तसेच मानकुली गावचे शाखा प्रमुख मान्य श्री बिंदास माली हे सुद्धा आमच्या या मंचावर विराजमान झालेले आहेत. मी अमित भोईर यांना विनंती करतोय की तुमच्या शुभ हस्ते त्यांचा सुद्धा मान सन्मान करायचा आहे. स्वागत आणि सन्मान होतोय. मानकुले गावचे शिवसेना शाखा प्रमुख तसेच या संघटनेचे सभासद. सामना फक्त 3 षटकांचा राहील. तर बोलूया मित्रांनो या सामन्याकडे. तर गोलंदाज झालेला आहे सुभाष येतोय. स्ट्राईकला आहे फलंदाज साईनाथ आणि नॉन स्ट्राईकला जो फलंदाज आहे तो म्हणजे गिरीश. बघूया या सामन्यातील पहिलीच पहिला षटक टाकण्यास सज्ज होतोय तो सुभाष टू साईनाथ. शॉर्ट चेंडूला पुल करतोय, हवेत आहे चेंडू, मिस टाइम फटका आणि चेंडू मात्र क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये समाप्त होतोय आणि सुंदर झेल घेतोय. फलंदाज फेल होतोय, पहिला हादरा बसतोय, साईनाथ बाद होतोय. स्वराज्य कशेली या संघाचा
तर पहिला हादरा बसतोय साईनाथ बाद होतोय त्याची जागा म्हणून काढायची नवीन फलंदाज जातोय तो म्हणजे संतोष. बघूया संतोष आणि गिरीश. गिरीश या दरम्यान चांगली कामगिरी होते का नाही ते पाहायचं आहे, कारण संतोष हा नॉन स्ट्राईकला आहे आणि स्ट्राईकला जो फलंदाज आहे तो म्हणजे गिरीश. पुन्हा सज्ज होतोय पुढचा चेंडू टाकण्यासाठी सुभाष. शॉर्ट चेंडू कट करतायत. चेंडू जातोय पॉइंटच्या क्षेत्रामध्ये जातोय, रवाना होतोय. एक धाव पूर्ण करतोय, दुसरा प्रयत्न केला जातोय आणि 2 धावा अर्जित करतोय स्वतःचा आणि संघाचं सुद्धा खातं ओपन करतोय गिरीश. संघाची धावसंख्या होते ते 2. पुन्हा सज्ज होतोय सुभाष. पुढचा चेंडू टाकण्याचा सज्ज होतोय गिरीश. बघूया या चेंडूवर कशा प्रकारे खेळून काढतोय ते पाहायचं आहे. चांगली अशी रणनीती इथं आखलेली आहे. चेंडू जोरात मारण्याचा प्रयत्न, मात्र चेंडू आणि बॅटमध्ये कुठल्या प्रकारचा संपर्क होत नाही. अर्ध्या बॅटीचा मारण्याचा हा प्रयत्न होता गिरीशचा, मात्र हा जो प्रयत्न आहे तो पूर्ण निष्ठलेला आहे. एष्टीरक्षकडे जातोय चेंडू, निर्धा चेंडू जातोय. पुन्हा सज्ज होतोय सुभाष पुढचा चेंडू टाकण्यासाठी. आता मात्र शॉर्ट चेंडू पंच करतो. चेंडू जातो कव्हर क्षेत्रामध्ये, 1 धाव पूर्ण करतोय. चांगलं क्षेत्ररक्षण होतोय, कलेक्ट करतोय, मात्र 2 धावा रोखू शकत नाहीये. 2 धावा इथं काढल्या जातात आणि 2 धावांनी संघाची धावसंख्या वाढते. संघाची धावसंख्या होतोय ती 4. खरोखर चांगले असे गुणलेखक आमच्या बाजूला आहेत. गिरीधर भुईर आमच्या सोबत, तसेच परीक्षित गोंदले, तसेच मनोहर भुईर हे सुद्धा माझ्या सोबत आहेत. सुभाष पुन्हा सज्ज होतोय, पुढचा चेंडू टाकण्यास सज्ज होतोय गिरीश. गिरीश एक जबरदस्त फलंदाज आहे. शॉर्ट चेंडू पंच, परत एकदा पंच करतोय. चेंडू जातोय कव्हरच्या क्षेत्रामध्ये, चांगलं क्षेत्ररक्षण होतंय, मात्र 2 धावा इथं रोखू शकत नाही. कारण रणनीती बघा, चपळपणा बघा, एक जबरदस्त कामगिरी करतोय आपल्या संघासाठी गिरीश. कारण पहिल्या सामन्यामध्ये तुम्ही पाहिला असेल, पहिला चेंडू लापटीत केला होता आणि त्याचा फायदा तर घेऊ शकत नव्हता, बाद झाला होता पहिल्या चेंडूवर. आता मात्र चांगली कामगिरी करताना दिसतायत गिरीश. धावसंख्या वाढते, धावसंख्या होते त्या 6. पुन्हा सज्ज होतोय सुभाष पुढचा चेंडू टाकण्यासाठी. सज्ज होतोय फलंदाज गिरीश. प्रखर उन्हामध्ये हा खेळ चालू आहे. चेंडू पुन्हा एकदा पंच करतोय, त्याच क्षेत्रामध्ये जातोय, तो क्षेत्ररक्षण कलेक्ट करतोय. एका टप्प्याने 1 धाव पूर्ण करतोय. पुन्हा 2 धावाचा आघात झालेला आहे आणि पुन्हा 2 धावा अर्जित करतोय फलंदाज गिरीश. 2 धावाने संघाची धावसंख्या वाढते. संघाची धावसंख्या होते ती 8. 1 षटकाचा खेळ इथे संपलेला आहे मित्रांनो. 1 षटकाचा आपण विचार केला तर पहिल्याच्या चेंडूवर 1 विकेट गेला होता, त्यानंतर 1 धुरा सांभाळली होती गिरीश यांनी, 2 धावा, त्याच्यानंतर 1 डॉट चेंडू गेला होता. बॅक टू बॅक 3 वेळा 2-2 धावा इथे केलेल्या आहेत. आणि धावसंख्येवर आपण पुन्हा एकदा नजर टाकली तर 1 बाद 8 धावा इथे झालेल्या आहेत. मित्रांनो तुम्ही पाहत आहे गावदेवी न्यू 40+ केवळदेव आयोजित जिल्हा परिषद सदस्य चषक 2019 या स्पर्धेमध्ये मी सर्व मान्यवरांचं, तसेच दर्शकांचं, तसेच खेळाडूंचं मी हार्दिक स्वागत करतोय. दुपारच्या क्षेत्रामध्ये बोलू या सामन्याकडे मित्रांनो. पहिला षटक संपलेला आहे. पहिल्या षटकाच्या मोबदल्यात धावसंख्येचा आपण विचार केला तर धावसंख्या झाली त्या 1 बाद 8. सांघिक दुसरं वैयक्तिक पहिलं षटक टाकण्यासाठी सज्ज होतोय तो गोलंदाज म्हणजे शैलेश. फुलटॉस चेंडू सॉंग करतोय. चेंडू बॅटीच्या पट्ट्यात काही येत नाही. चेंडू मात्र जातोय लेगच्या दिशेकडे रवाना होतोय. 2 धावा अर्जित करतोय. 2 धावांनी संघाची धावसंख्या झाली ती 10. फुलटॉस चेंडू टाकला होता, बॅटीच्या पट्ट्यात होत तसं आलं नव्हतं. चेंडू मात्र लेगच्या दिशेने रवाना होताना दिसला, मात्र 2 धावा रोखू शकत नाही. संघाची धावसंख्या होते त्या 10. पुढे सज्ज होतोय गोलंदाज शैलेश. फुलटॉस चेंडू स्टेप आउट झाला होता, मात्र सुंदर कामगिरी करतोय यष्टीरक्षक, चपल यष्टीरक्षक करतोय आणि स्टंपिंग बाद होतोय तो संतोष. बघा ऍक्शन रिप्ले मध्ये तुम्ही पाहू शकता मित्रांनो,
सुंदर कलेक्ट केला होता. ते माहिती होतं की फलंदाज पॉपिंग पिचच्या बाहेर आहे आणि चेंडूला कलेक्ट करताच विकेटवर चेंडू लावताना दिसतात आणि बाद होतोय तो संतोष. त्यांची जागा भरून काढण्यासाठी नवीन फलंदाज येतो तो म्हणजेच भरत. शैलेश पुन्हा एकदा सज्ज होतोय. पुढचा चेंडू टाकण्याला सज्ज होतोय भरत. मागच्या सामन्यामध्ये खूपच चांगली कामगिरी केली होती भरत यांनी. बघूया या सामन्यामध्ये कशा प्रकारे कामगिरी करतायत. शॉट चेंडू, चेंडूला पुल करतोय, सक्सेसफुल होतोय का नाही ते पाहायचं. मात्र चेंडू अंतिम क्षणाला एका टप्प्याने मला तरी वाटतं जातोय. मला तर डायरेक्ट षटकार गेलेला आहे, सीमावर पडलेला आहे चेंडू. षटकार. खरोखर जबरदस्त ही स्पर्धा आहे इथं आयोजित केलेले. मित्रांनो, साईराम एंटरप्राइजचे मालक बंटी चौधरी याचकडून प्रत्येक संघासाठी एक केकचं बॉक्स दिलं जातील. त्यानंतर ही जी तुम्ही लाईव्ह युट्यूब वर बघता ती अर्पण केलेले मान्य श्री गणेशजी केले साहेबां याचकडून बहाल झालेले. तसेच कॅमेरामॅन जे आहेत ते अनिल केने. तसेच सिस्टम ऑपरेटरचा आपण विचार केला तर खूपच चांगले सिस्टम ऑपरेटर इथे करतायत. आर के चौधरी. तसेच आमचे गुणलेखकचा आपण विचार केला तर गिरीधर भोईर. तसेच त्यांच्या सोबत प्रशिक्षक गोंधले. तसेच त्यांच्या सोबत मनोहर भोईर. तसेच आमचा पंचांचा जर आपण विचार केला तर सूर्यकांत मोरे, विनायकन म्हात्रे आणि गोरख पाटील हे 3 पंच या स्पर्धेमध्ये लाभलेले आहेत. यानंतरचा होणारा सामना मित्रांनो मार्कंड कारिवली आणि नंदकिशोर खारबाव बी या दरम्यान होणार आहे. एक इनिंग संपताच तळीत नाणेफेकीसाठी दोन्ही संघांच्या कर्णधारांना यायचं आहे. मार्कंड कारिवली आणि नंदकिशोर खारबाव बी या दोन्ही संघांना मी विनंती करतोय की एक इनिंग संपताच दोन्ही कर्णधार व्हीआयपी डॅशच्या समोर यायचं आहे, अन्यथा पॅनलचा सामना करावा लागेल. आमच्या या व्हीआयपी डॅशवर अतिथी देव भव हिंदू संस्कृतीच्या नंतर खरोखरच ज्यांनी या स्पर्धेला चांद लावलेला आहे आणि युट्यूबवर लाईव्ह ची व्यवस्था केलेली आहे मान्य श्री गणेश केनी साहेब इथं उपस्थित आहे. मी अमित भोरी यांना विनंती करतोय की त्यांचं स्वागताने सन्मान करायचा आहे. धन्यवाद सर. खरोखरच या स्पर्धेत रूपरेषा तुम्ही वाढवलेली आहे. बोलू या सामन्याकडे मित्रांनो. पुन्हा सज्ज होतोय शैलेश, पुढचा चेंडू टाकणार सज्ज होतोय भरत. वरती चेंडू जोरात मारण्याचा प्रयत्न, मात्र चेंडू आणि बॅटमॅन कुठल्या प्रकारचा संपर्क होत नाही. निर्धाव चेंडू जातोय. आता मात्र एक चांगली वापसी करतोय चौका खाल्यानंतर शैलेश. ची धावसंख्या स्थिरावलेली, संघाची धावसंख्या झालेली आहे ती 16.
पुन्हा एकदा आपल्या लयवर आपल्या मार्गावर पुढचा चेंडू टाकण्यासाठी शैलेश. आता मात्र एक जबरदस्त चेंडूच्या हाताला करतोय, मात्र चेंडू ऑफच्या दिशेकडे बाहेर गेलेला होता. पंचांनी नजर मध्ये कैद केला होता. दोन्ही हात समांतर करतात. धाव मिळते अवंतर. वाईटचा इशारा येतो पंच गोरख पाटील यांच्याकडून. एक धावाने भर पडलेली संघाची धावसंख्या वाढते. संघाची धावसंख्या होते ती 17. शैलेश पुन्हा सज्ज होतोय. शॉट चेंडू चेंडूला पुल करतोय. त्याच्या पट्ट्यात धाव तसं येत नाही, मात्र चेंडू जातोय वाईट श्लॉंगनच्याकडे दिशेने रवाना होतोय. एका टप्प्यात कलेक्ट करतोय. एक धावणे समाधान मानावं लागेल. एक धावणे संघाची धावसंख्या वाढते. संघाची धावसंख्या होते ती 18. यानंतर होणारा सामना मार्कंड कालिवली आणि नंदकिशोर खारबाव या दरम्यान होणार आहे. मी विनंती करतोय की 3 षटक संपल्यानंतर लगेच दोन्ही कर्णधारांनी व्हीआयपी डॅकच्या समोर यायचं आहे. धावसंख्येवर आपण नजर टाकूया. धावसंख्या झाली त्या 18. आता मग सुंदर गोलंदाजी म्हणावी लागेल. खरोखरच एक जबरदस्त कामगिरी करतोय. चांगल्या चेंडूची सांगता होते इथं आणि 2 षटक इथे संपलेले घोषित करतात पंच गोरख पाटील. विचार केला आपण 2 षटकांचा, तर 2 षटकांच्या मोबदल्यात धावसंख्येवर आपण नजर टाकूया. धावसंख्या झाली त्या 2 बाद 18. खरोखर टीव्ही स्क्रीनवर तुम्ही पाहू शकता मित्रांनो, नेक्स्ट मॅच नंदकिशोर खारबाव विपक्ष मार्कंडे कारिवले असे दाखवलं जातं. खरोखर जबरदस्त क्लीन प्रक्षेपण तुम्ही पाहू शकता YouTube वर. जगाच्या कुठल्याही कोपऱ्यामध्ये जाऊनही या स्पर्धेचा तुम्ही आनंद घेऊ शकता. टाईप करा मित्रांनो, जिल्हा परिषद सदस्य चषक 2019. ते बघूया उर्वरित 6 चेंडू धावा जमवतोय हा संघ, ते पाहायचं आहे. कारण धावसंख्या जर आपण नजर टाकली तर खरोखर 18 धावा इथं झाल्या. सरासरीने ही धावा काढलेल्या. बघूया 7 चेंडू मध्ये किती धावा काढतात. कारण फलंदाजाचा आपण विचार केला, एक मोठे फटके मारण्याची क्षमता दोन्ही फलंदाजावर आहेत. कारण गिरीश आणि भरत एक चांगले फलंदाज आहेत. स्वराज्य कशीचे एक चांगले दणकट असे हे फलंदाज आहेत. बघूया 7 किती धावा करतायत ते पाहायचं आहे. मात्र गोलंदाज सज्ज होतोय तो म्हणजे गोलंदाज सज्ज होतोय राम. आता मात्र ओव्हरपिच चेंडू लाभ करताय. चेंडू जातोय वाईड स्लॉंगच्या वरून षटकारासाठी. खरोखर जसं स्वागत नवीन वर्षाचं केलं जातं तसेच रामचं स्वागत केलं होतं भरत यांनी. 6 धावांचा इथं एक मोठा आगास केलेला आहे भरत यांनी. 6 धावांनी संघाची धावसंख्या झपाट्याने वाढते. संघाची धावसंख्या होते ती 24. 2 बाद 24. पुन्हा सज्ज होतोय गोलंदाज राम. पुन्हा सज्ज होतोय फलंदाज भरत. येतोय परत. बघूया या चेंडूवर काय करतोय ते पाहायचं आहे. आता मात्र ऑफच्या दिशाहीनं चेंडू म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. कारण पंचांचा दोन्ही हात समांतर करतायत. वाईटचा इशारा म्हणतायत. अतिरेक भर पडलेली आहे. संघाची धावसंख्या होते ती 25. पुन्हा सज्ज होतोय गोलंदाज राम. चेंडू जोरात मारण्याचा प्रयत्न मात्र तेच तर चेंडू हतलला होता. जागतिकचा आदेश दिला होता भरत याला. खांद्याच्या वरून लगभग चेंडू टप्पा खाल्यानंतर गेला होता. बाकीचं काम चांगलं करतोय एसटी रक्षक.
पुन्हा सज्ज होतोय रामपूरचा चेंडू टाकण्यासाठी. शॉट चेंडूला लाभ करतोय. चेंडू हवेत आहे, बघूया झेल होतोय का नाही. मात्र सुंदर झेल घेतला जातोय. फलंदाज फेल होतोय, तो जातोय परत भरत. ऍक्शन तुम्ही पाहू शकता. शॉर्ट चेंडू होता, बॅटीच्या पट्ट्यात व्यवस्थित चालू होता. चेंडू जास्त वेळ हवेत होता आणि त्याचा फायदा क्षेत्ररक्षक घेतात आणि शेवटच्या क्षणी नजर ठेवतात आणि चेंडूला आपल्या हातामध्ये समावतात आणि बाद होतोय तो फलंदाज भरत. यानंतरचा होणारा सामना मित्रांनो मार्कंड कारिवले आणि नंदकिशोर खारबाव बी या दरम्यान होणार आहे. वेलकम सागर आणि मंगेश या क्रीडानगरीत तुमचं सुद्धा स्वागत आहे. नवीन फलंदाज येतोय आकाश, प्रकाश येतोय. शॉर्ट चेंडू जोरात मारण्याचा प्रयत्न, मात्र चेंडू जातोय इस्ट्रक्शनच्या हातामध्ये. एक जबरदस्त हा कामगिरी करतोय राम. धाव संख्या स्थिरावलेली. धाव संख्येवर आपण पुन्हा एकदा नजर टाकूया. धाव संख्या झालेली आहे 25. एक पहिल्या चेंडू मध्ये मोठा हादरा खाल्यानंतर एक जबरदस्त वापसी करतोय राम. पुन्हा सज्ज होतोय पुढचा चेंडू टाकण्यासाठी. आता मात्र बॅटीच्या पट्ट्यात आला. चेंडू जातोय वाटेश्वर रंगाच्या दिशेकडे रवाना होतोय. एका टप्प्याने चेंडू जातोय, ट्रॅव्हल करतोय, प्रवास करतोय 4 धावांचा. चार धावने संघाची धावसंख्या वाढते. संघाची धावसंख्या होते ती 29. लास्ट ऑफ 3 विकेट. शॉट चेंडूला पूल करतोय. हवेत आहे चेंडू, मात्र नो मॅन लँडिंग करतोय. एक धाव पूर्ण करतोय फलंदाज. दुसऱ्या धावाचा प्रयत्न केला जातोय. 2 धावा पूर्ण करतोय, मात्र तिसऱ्या धावाचा आघात झालेला आहे. मात्र बाद होतोय. 2 धावा इथं गणल्या जातील. 2 धावांनी संघाची धावसंख्या वाढते. संघाची धावसंख्या होतोय ती 31. 3 षटकाच्या मोबाईल धावसंख्या झालेल्या त्या 31 आणि 32 धावांचं आव्हान इथं ठेवलेलं आहे जोशी इलन भादवडे या संघापुढे. तुम्ही पाहू शकता आतापासून दर्शनाची एक दिसते. दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती करतोय मार्कंड कारिवले आणि नंदकिशोर खारबाव या दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती करतोय. आमचे मान्यवर केने सर यांना विनंती करतोय की तुमच्या शुभ हस्ते नाणेफेकी करून घ्यायची आहे. तर दोन्ही संघात कर्णधार इथं आलेले आहेत. मी मान्यवरांना विनंती करतोय
प्रल्हाद साहेबांना मी विनंती करतोय प्लीज नाणेफेकी करण्यासाठी यायचं आहे. दोन्ही कर्णधार इथं आलेले आहेत, मार्कंडे कारिवली आणि नंतर किशोर खारबाव बी. या दोन्ही संघांच्या कर्णधारांमध्ये नाणेफेकी होते. मी प्रल्हाद सरांना विनंती करतोय की तुमच्या शुभ हस्ते नाणेफेकी करायची आहे. एका साईडला मार्कंडे कारिवलीचे कर्णधार आणि दुसऱ्या साईडला नंदकिशोर खारबावचे कर्णधार इथं आमच्या टॉस बॉक्स मध्ये आलेले आहेत. बघूया नाणेफेकीचा कोल कोणा बाजूने लागतोय ते पाहायचं आहे. मान्यवरांकडून बेस्ट ऑफ लक म्हटलं जातं. मला तरी वाटतं मार्कंडे कारिवली या संघानं नाणेफेकी जिंकलेली आहे. तर नाणेफेकी जिंकलेली आहे तुम्ही. आम्ही फिल्डिंग करू. क्षेत्ररक्षण करणार आहेत तुम्ही. समोरचा संघ जो आहे नंदकिशोर खारबाव बी एक बलडे संघ आहे. किती धावांवर रोखू शकता? 3 षटकांचा ओव्हर आहे, तर यांना कमीत कमी 30च्या आतमध्ये थांबवू. त्यासाठी 3 असे गोलंदाज कुठले कुठले असतील? गजा, रमेश, प्रल्हाद आणि पांडू. तसेच नंदकिशोर खारबाव या संघाचे कर्णधार इथे आलेले आहेत. तुमच्या समोर मार्कंडे कारिवली हा संघ आहे आणि त्यांनी क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला आणि तुम्हाला फलंदाजसाठी पाचरण केलेलं आहे. किती धावांवर तुम्ही जाऊ शकता? 30 ते 40 धावांपर्यंत जाण्याचा प्रयत्न करेन. 3 षटकांचा हा सामना आहे. मोठे फटके मारण्याचे, त्या फटके मारण्यासाठी कुठले कुठले असे फलंदाजावर तुमची नजर असणार आहे जास्तीत जास्त? दर्शन आहे, योगेश पाटील आहेत, देवा पाटील आहेत, बॅट्समन आहेत आमचे. धन्यवाद मित्रांनो. खरोखरच मार्कंडे कारिवली या संघानं नाणेफेकी जिंकलेली आहे आणि क्षेत्ररक्षण पत्करले आणि नंदकिशोर खारबाव या संघाला फलंदाज पाचारण केलंय. जाऊया आपण कॉमेंट्री बॉक्स मध्ये. तसेच आमच्या या स्पर्धेमध्ये केक स्पॉन्सर केलेले आहेत साईराम एंटरप्राइजेस बंटी चौधरी कडून केक इथे देण्यात येणार आहे. ते केक देताना अमित भोईर यांना तुम्ही पाहू शकता. तर बोलू या सामन्याकडे मित्रांनो. सामना सुरू आहे तो म्हणजे स्वराज्य कशेली आणि जोशी इलन भालवड. तर इशारा येतोय पंचाचा हा सामना सुरू होण्याचा. पहिला चेंडू लाभ करतो. चेंडू जातोय लॉंग क्षेत्रामध्ये रवाना होतोय. चांगलं क्षेत्र सुटतंय गिरीश द्वारा. एक धाव पूर्ण करतोय संघाचा स्वतःचा खाता ओपन करतोय शैलेश. एका धावाने संघाची धावसंख्या होते ती 1. साईनाथ पुन्हा सज्ज होते पुढचा चेंडू टाकण्यासाठी. सज्ज होते फलंदाज. चांगला चेंडू जातोय लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये. एका टेप्पामध्ये कलेक्ट करतोय. एक धाव पूर्ण करतोय. दुसऱ्या धावाचा प्रयत्न केला जातोय आणि 2 धावा अर्जित करतोय फलंदाज. 2 धावाने संघाची धावसंख्या वाढते. संघाची धावसंख्या होते 3. और पे चेंडूला लाभ करतोय. चेंडू येतो लॉंग क्षेत्रामध्ये रवाना होतोय. एक धाव पूर्ण करतोय. दुसऱ्या टप्प्यामध्ये कलेक्ट करण्याचा प्रयत्न मात्र थोडीशी प्लंबिंग होते आणि 2 धावा इथं अर्जित करतोय फलंदाज. 2 धावाने संघाची धावसंख्या वाढते. संघाची धावसंख्या होते ती 5. एक चांगली सुरुवात म्हणावी लागेल. शैलेश आणि संदीप हे 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आलेले आहेत. तर चांगली सुरुवात करून देतोय आपल्या संघासाठी. पुन्हा सज्ज होतोय साईनाथ. पुन्हा सज्ज होतोय फलंदाज संदीप. फुल टॉस चेंडू सॉंग करण्याच्या थोडीशी बॅटची कडा लागते मात्र चेंडू जातोय लेगच्या दिशेने. फाईन होताना दिसतोय 4 धावांसाठी. या 4 धावांनी संघाची धावसंख्या वाढते. संघाची धावसंख्या होते ती 9.
स्टेप आउट झालेला चेंडूला फिरकून दिला, चेंडू जातोय एका टप्प्याने कॉमन क्षेत्रामध्ये 4 धावांसाठी. बॅक टू बॅक 2 चौकार मारतोय या 4 जोडी. संघाची धावसंख्या झपाट्याने वाढते. संघाची धावसंख्या होते 13. जोरात मारण्याचा प्रयत्न, एक फसवा चेंडू टाकलाय असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. थोडासा चेंज ऑफ पेस केला होता आणि चेंडू जातोय एसटी रक्षकडे. निर्धाव चेंडू जातोय, निर्धाव चेंडू होतोय. एक षटक आपल्याला एक षटकाच्या मोबाईल धावसंख्येवर नजर टाकली तर धावसंख्या झाली 13. खरोखरच या स्पर्धेसाठी तडमन धन नेहमीच अर्पण करतात. तसे ते आमच्या पॅवर स्थानापन्न झाले होते योगेशजी यांच्याकडून या स्पर्धेला 5,000 ची धनराशी इथे आलेली आहे. धन्यवाद सर. एक षटक इथं संपलेले आणि धावसंख्येवर आपण नजर टाकली. धावसंख्या झाली 13. सांघिक दुसरं आणि वैयक्तिक पहिलं षटक टाकण्यास सज्ज होतोय टेम्पल एंड कडून गिरीश आणि समोर असणारे फलंदाज शैलेश. और चेंडूला फिरकून दिलाय. चेंडू जातोय लॉंग क्षेत्रामध्ये रवाना होतोय. थोडीशी चुकी करतोय भरत. शेवटच्या क्षणी चेंडू जातोय 4 धावांसाठी. गिरीश पुन्हा सज्ज होतोय. ब्लॉक होल मध्ये चेंडू टाकला होता. खरोखरच ब्रह्मास्त्र ज्याला आपण म्हणतो क्रिकेट मध्ये कॅन्सर ज्याला म्हणतो तोच हा चेंडू हतलला होता. आता चेंडू जातोय एसटी रक्षकाने निर्धाव चेंडू जातोय. पुन्हा सज्ज होतोय गोलंदाज गिरीश. पुढचा चेंडू टाकला सज्ज होतोय शैलेश. फुलटॉस चेंडू सम करतोय. चेंडू जातोय स्क्वेअर लेगच्या दिशेकडे रवाना होतोय. एकदा पूर्ण करतोय फलंदाज. एकदम समाधान मानावं लागेल कारण एक क्षेत्ररक्षण तैनात होतं आणि चांगलं क्षेत्ररक्षण केलं होतं त्या क्षेत्रामध्ये. एकदम संघाची धावसंख्या वाढते. संघाची धावसंख्या होते ती 18. गिरीश पुन्हा सज्ज होतोय. और पिच चेंडू लाभ करतोय चेंडू आणि सक्सेसफुल होताना दिसतोय. चेंडू जातोय लॉंगच्या वरून षटकारासाठी. गिरीश पुन्हा एकदा शॉट. चेंडू जोरात मारण्याचा प्रयत्न कळा लागते मात्र चेंडू जातोय गलीच्या दिशेकडे रवाना. डायरेक्ट हिट मारण्याचा प्रयत्न होता मात्र सही सलामत पॉपिंटिसने पोहोचताना दिसतोय शैलेश. एक धाव अर्जित करतोय फलंदाज संदीप. एक जबरदस्त कामगिरी करतो. आतापर्यंत मला तरी वाटतो 19 धावांवर खेळत आहे आणि संघाची धावसंख्येवर आपण नजर टाकली तर संघाची धावसंख्या झाली त्या 25. गिरीश पुन्हा सज्ज होते. पुढचा चेंडू टाकणं सज्ज होते शैलेश. और पे चेंडू लाभ करतो. चेंडू मात्र एका टप्प्याने जातोय या 4 धावांसाठी. जबरदस्त कामगिरी करतात दोन्ही फलंदाज शैलेश आणि संदीप. एक चांगली कामगिरी करतात. साईनाथ यांनी 13 धावा दिल्या होत्या. त्यानंतर गिरीश यांनी 16 धावा दिल्या होत्या. म्हणजे चढता क्रम इथं केला होता. मात्र आता शेवटच्या षटकामध्ये उतरता क्रम करायला लागेल कारण फक्त आणि फक्त जिंकण्यासाठी 3 धावा
इथं बाकी आहेत. बघूया 6 चेंडू आणि 3 धावांची गरज आहे. मंगेश मोहतराम पाटील तसेच सागर जनार्दन भुईर यांना मी विनंती करतोय की व्हीआयपी स्थान आपण व्हायचंय. या स्पर्धेमध्ये तुमचं हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. तर बघूया भरत येतोय परत. 6 चेंडू आहेत आणि 3 धावांची गरज आहे जोशी 11 भादवड या संघाला हा सामना जिंकण्यासाठी. तर बघूया एक चांगली कामगिरी करतोय की नाही ते पाहायचं आहे. भरत पहिला चेंडू हवेत आहे. बघूया कुठला क्षेत्ररक्षक जातोय. मात्र गिरीश एक चांगलं झेल घेतोय आणि फलंदाज फेल होतोय तो संदीप. आता मात्र 5 चेंडू आणि 3 धावांची गरज आहे. समीकरण बदलत आहे. पहिल्याच चेंडूवर थोडस दडपण आलेलं आहे. सायकोलॉजी प्रेशर इथं आलेला आहे जोशी 11 भादवड या संघाला. संदीप परत जातोय. त्यांची जागा भरून काढण्याचा नवीन फलंदाज येतोय तो. खूपच सुंदर गोलंदाजी करतोय भरत. 2 चेंडू आउट झालेत. पहिला चेंडूचा आपण विचार केला तर विकेट इथे घेतली होती. संदीप याला चालतं केलं होतं. मात्र योगेश येतोय त्याची जागा भरून काढण्यासाठी. पुन्हा सज्ज होतोय भरत. आता मात्र जेंटलमॅन पुश करतोय. फक्त दिशा देण्याचं काम करतोय. चेंडू जातोय कव्हर क्षेत्रामध्ये. चांगलं क्षेत्ररक्षण होतं. एकदा पूर्ण करतोय. एक दोन संघाची धावसंख्या वाढते. संघाची धावसंख्या होते ती. आता मात्र 3 चेंडू आणि 2 धावा. समोर असणारे फलंदाज योगेश. बघूया कशा पद्धतीने ब्लॉक होण्याची चेंडू टाकला होता. खोदून काढला चेंडू तो वाईडच्या लॉंग क्षेत्रामध्ये. चांगलं क्षेत्ररक्षण करतोय गिरीश. एक धावाने समाधान मानावं लागेल कारण गिरीश त्या क्षेत्रामध्ये आहे. एक दोन संघाची धावसंख्या वाढते. संघाची धावसंख्या होते 31. जिंकण्यासाठी फक्त आणि फक्त 2 चेंडू मध्ये 1 धावांची गरज आहे. आता मात्र सफल क्रॉस होऊन केलेला चेंडू जातोय लेगच्या दिशेकडे रवाना होतोय. स्क्वेअर लेगच्या एका टप्प्याने चेंडू जातोय 4 धावांसाठी आणि हा सामना विजय संपादन करतोय जोशी 11 भांडवड संघ. हार्दिक हार्दिक अभिनंदन शैलेश, संदीप आणि योगेश. तर मॅन ऑफ द मॅच देण्यात येणार आहे. एक जबरदस्त कामगिरी केली होती संदीप यांनी. तर कमा स्टेज कलेक्टिव्ह मॅन ऑफ द मॅच संदीप. चला मी विनंती करतो नंदकिशोर खारभाऊ बी आणि मार्कंडे कारिवली. तर मार्कंडे कारिवली या सगळ्यांना विनंती करतो त्वरित क्षेत्ररक्षण सजवायचं आहे.
तुम्ही पाहू शकता